आहे सगळ्यांना, नसले तर डॉक्टरकडे जाऊन या. तर माझं नाव मयूर आणि मी 90चा आहे. 90चा म्हणजे मी 90 वर्षाचा नाही आणि 90 मारलं तर मुळीच नाही. ते सांगण्याचं कारण असं की माझ्यासमोर मला बरेच जण जेन झी दिसत आहेत. आता तुम्ही जेन झी आहात तर आम्ही जेन वाय आहे असं मला वाटतं. तर विषय असा आहे की माझे 2 मित्र आहेत, एक जेन झी आहे आणि एक जेन वाय आहे. दोघं एकदा माझ्या घरी आले. घरच्यांनी विचारलं कोण आलं, म्हटलं YZ आले. ते ऐकल्यानंतर मला त्या दिवशी एकच गोष्ट कळाली की उजवा डाव्या गालावरती फार जोरात बसतो. नंतर ते दोघं आले, घरी बसले. एकच नाव होतं चेतन, एकच नाव होतं मदन. आता असं असतं की जे जेनझी असतात ना मित्र, याच्यामुळे आपल्याला एक सवय लागते, ती फार वाईट असते. ती म्हणजे प्रत्येक गोष्टी शॉर्टकट मारण्याची. तर काही पण असतो, कुठं जायचंय CV, आता मला तर सांगायचं किंवा मला रविवार कारंजावर जायचंय, आम्ही म्हणतो RK वरती जायचंय, सवय पडलेली असते. मग ते 2 मित्र आले, घरच्यांनी म्हटले हे कोण आहे, म्हटले MC आहे. मला परत एक गोष्ट कळाली की डावा तुझ्या गालावरती एकदम जोरात बसतो. आता काय आहे, हे सगळं फिजिकल होतं आणि त्या दिवशी मला फिजिक्सचं चॅप्टर पण समजलं. पण आता ही जी लढाई असते जेन झी वर्सेस जेन वाय, आता आम्ही स्वतःला जेन वाय म्हणतो, पण नंतर मला कोणतरी म्हणालं की अरे नाही तुम्हाला जेन वाय नाही म्हणत म्हणे, तुम्ही मिलेनियर आहेत म्हणे. मग मला वाटलं की माझा आज पहिलं स्वप्न पूर्ण झालं मिलेनियर बनण्याचं. नंतर माझ्या बाजूचा एक मुलगा होता, तो मला हवेच म्हटला अरे बेशक ते मिलेनियर्स असतं म्हणजे. म्हणजे आतापर्यंत जो काही मला थोडं आनंद झाला होता. आता जेन झी आणि जेन वाय मध्ये बराच फरक आहे. पहिला फरक म्हणजे की आम्हाला काही आयतं मिळालं नाही, आम्हाला आमच्या वरच्या जनरेशन कडे फार सावध राहावं लागतं आणि खालच्या जनरेशन सोबत एकदम खुश राहावं लागतं. आमच्यातला फरक म्हणजे नावांचा फरक. जेन झी मध्ये नाव चांगले असतात, आर्यन, पार्थ वगैरे वगैरे. आमच्या वेळेस ग्रामीण भागामध्ये गोट्या. मला पहिला प्रश्न पडला कोणत्या पॅरेंट्सला आपल्या मुलांना गोट्या म्हणावं लागत असेल. नंतर थोडासा विचार केला, म्हटलं कदाचित पॅरेंट्सला गोट्या जास्त आवडत असते. त्या ज्या गोट्या होत्या ना ते मी खेळण्याबद्दल म्हणतोय, जे तुमच्या हातात येते माझ्या मनात नाही. या जेनझीने एक गोष्ट पाहिली ती तर आतापासून बघायला मिळते, म्हणजे AI. आजकाल AI सगळीकडे जातंय है ना. तर आमच्या ऑफिसमध्ये मला म्हणे की अरे तू जरा AI चा वापर करत जा, काम फास्ट होतील. म्हटलं होतील कसं ते सांगा. म्हणजे AI वापरायचं, कोणते प्रॉब्लेमचे ते सोल्युशन सांगतील. म्हटलं कसं, पण ChatGPT डाउनलोड करून. ठीक आहे, मी डाउनलोड केलं. पहिला प्रश्न मी त्याला विचारला ChatGPT कसं वापरतात. मला त्याने उत्तर दिलं चला जाबोसाठी. असे बरेच प्रॉब्लेम येतात न्यू जनरेशन मध्ये आणि ओल्ड जनरेशन मध्ये, आणि आम्हाला सगळं सोबत ऍडजस्ट करावं लागतं. माझ्या वडिलांनी जर जुने गाणे गावले तर आपण म्हणायचं काय सादगी या गाण्यांमध्ये, आणि हनी सिंगचे ऐकलं तर म्हणायचे व्हॉट अ कूल. तर असा हा सगळा प्रॉब्लेम आहे जेन झीचा आणि जेन वायचा. त्याच्यामध्ये एक मेन प्रॉब्लेम म्हणजे रिलेशनशिप. आमच्या वेळेस एकच होतं, प्रपोज करायचा, हो बोलली तर सोबत चल, नाही बोलली तर तिकडेच चल. आताच्या प्रॉब्लेम आता काय, फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, क्लोज फ्रेंड, सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, लव्ह अफेअर. मला विचार आला यार हे नवरात्रीचे 9 दिवस आहेत तर 9 प्रकार आहेत. आणि यांची म्हणजे ठीक आहे, ही एवढे फास्ट झाले असते ना जेन झी, यांचा प्रॉब्लेम काय आहे की डिसिजन घेण्यामध्ये फार कमजोर आहे. एक जण नाही आला म्हणजे मी वैतागलो आहे, असं वाटतं आत्महत्या करून घेऊ. म्हटलं कर. म्हणजे कसं काय करून, म्हटलं इंजिनिअरिंग कर. तिकडे अमेरिकेला वाटतं त्या डोनाल्ड ट्रम्पला की यार भारतामध्ये इंजिनियर खूप झालेले आहेत आणि ते काय वेगळं काहीतरी त्यांचं बनवू शकतात. आणि इकडे झाले आपले व्हेंचर इंजिनियर असे आहेत, इंजिनियर सोडून सगळं करतात. एक इंजिनियर येतो म्हणतो मला फोटोग्राफर बनायचंय. सगळ्यांना ते 3D बघितल्यापासून फरांचा कडा बसलेला आहे.
आता असा सगळा प्रॉब्लेम आहे. पण हा एकाच फील्डमध्ये प्रॉब्लेम नाही. माझं काम असतं, मी लॉ फील्डमध्ये जास्त काम करतो. तर लॉ फील्डचं काम एकच आहे, एक तर लोकांचे लॉ लावायचे नाहीतर त्यांचे लॉ सॉल्व्ह करायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक पण काम आपल्याकडनं होत नाही. आपले लॉचे ऑलरेडी लॉला गेले, त्याच्यामुळे आपल्या लॉचा काही फायदा पण नाही. तर अशी आपली कंडिशन आहे. थँक्यू. आय होप तुम्हाला आवडतं.